शहाद्यात डॉक्टर आर.एफ. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत 2.33 कोटींचा अपहार, सुमारे 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. शहादा येथील डॉक्टर आर.एफ. पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये तब्बल 2,30,87,586 रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापन तसेच धुळे व नंदुरबार येथील प्रमाणित लेखापरीक्षकांसह सुमारे 20 संशयाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेखापरीक्षक श्रेणी 1 सहकारी संस्था दुग्ध धुळे येथील चंपालाल खेत्या पावरा यांनी संबंधित पतसंस्थेचे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2022 या कालावधीत चाचणी लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात संस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली असून एकूण 2.33 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानुसार संस्थेचे तत्कालीन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, मॅनेजर, सचिव, कर्मचारी, सभासद तसेच लेखापरीक्षक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73(1)(अ)(ब) नुसार संस्थेच्या हितास बाधा पोहोचवणाऱ्या कृती व अकृती केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्तींनी संयुक्त व स्वतंत्रपणे अफरातफर करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी लेखापरीक्षक चंपालाल पावरा यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन चेअरमन रामदास पाटील, व्हाईस चेअरमन भास्कर पाटील तसेच संचालकांसह व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी तसेच धुळे व नंदुरबार येथील प्रमाणित लेखापरीक्षकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत असून या कारवाईमुळे सहकारी संस्थातील आर्थिक शिस्त व पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.